अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपण कितीही संकटात असलो, मन शांत अशांत असो किंवा डोळे अश्रूंनी भरलेले असोत, फक्त स्वामी हे नाव घेतलं की एक वेगळीच मनाला शांतता मिळते. आजपासून आपण एक पवित्र यात्रा सुरू करणार आहोत. स्वामी चरित्र सारामृत. या चरित्राच्या पहिल्याच अध्यायात आपण जाणून घेणार आहोत की त्या परमेश्वर रूप स्वरूप स्वामी महाराजांच्या अवताराची गूढ कथा. हा अध्याय केवळ शब्दांचा संग्रह नाही, तर श्रद्धेचा, प्रेमाचा आणि आत्मशांतीचा साक्षात अनुभवच आहे. जिथे भक्त आणि भगवान यांच्यात नातं किती अतरंग आहे हे उमजतं. चला तर डोळे मिटा आणि स्वामींचं नामस्मरण करा. मनाशी एकच प्रार्थना करा, हे स्वामी, तूच मार्गदर्शक, तूच आधार. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1 सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृश्य तत्वमस्यादिलक्षम एकनित्य विमलमचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जयाची भक्त पालका, जय जय कली मलनाशका अनादि सिद्ध जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका, अविनाशा शेष शयन अनंत वेशाणा मातीता अनंता, जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना रमा रमणा विशेषवा, मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित, तोच स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न साय, विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नसिका सुहास्य वदन, दंतपंक्ती कुंद कळ्यांसमान शुभ्रवर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेजहरी, हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमिनी विशेष, वत्स्य लांछनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खूण, उदरी त्रिवाळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी, नाभी कमल सुंदरती जेथे विधात्याची उत्पत्ती, की चराचरा जन्मजाती मूळ जननी तेची पै, जाणूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती, कर्म कमलांची आकृती रत्त पंकजा समान, भक्त द्यावया भयवर सिद्ध सर्वदा सव्यकर, गदापद्य शंखचक्र चार हस्ती आयुधे, कांसे कसिला पितांबर विद्युल्य तेज सम तेज अपार, कर्दळी स्तंभापरी सुंदर उभये जंगा दिसताती, जेथे भक्तजन सुखावती त्याच्या दर्शने पतित तरती, ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य, ज्याते कमलारे चुरित संध्या रागा समान रत्त, तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णित वेदशिनीले, 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिला थकल्या सकळा, ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू, नारदा मुनी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर, क्रमून शकले महिमांवर तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता ग्रंथारमी नमुतया, त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार, एकदंत फरशधर अगाम्य लीला जयाची, जो सकळ विद्याचा सागर 64 कलांचे माहेर, वृद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू, मंगलकारी करता स्मरण विघ्ने जाती निरसोन, भजक होईन दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा, सकल कार्यारंभी जाणा करिता ज्याच्या नामस्मरणा, ज्याच्या वरद प्रसाने नाना ग्रंथ रचना करती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे, जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येता हाताती ब्रह्मसुता न मिळेली, मूढ मती ज्ञान काव्यदिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी, जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य, ज्यांच्या कृपे करुण सदिच्छा लादे दिव्यज्ञान, तेनेची जगी मानवपण येतेच की निश्चय, मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोराळ, ती पुर विनार दयाळ सद्गुरु राज आपणाची, 9 मास उदरी पाळिले प्रसव वेदनांते सोशिले, कौतुके करुणी वाढविले जननी जनका समान, अन्य देवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन, चरणितयांच्या करितेसे ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार, दत्तात्रेय नमियेले 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेजमित, विद्युल्य ते समान कामधेनू असो निजवळी, हाती धरली असे जोडी जो पाहता एकच स्थळी,
कोणासही दिसेना चार वेद हो निश्वान, वस्ती समीप रात्रंदिन ज्याची त्रिभुवनी गमन, मना वेगे जाते जो त्या परब्रह्मासी नमन, करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्व, हो कृपेचा आपुल्या वाढ कलीचा प्रताप, करू लागले लोकपाप पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैचे दैव विचित्र, आर्यावरती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगती शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस होमहवने, कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड चाहले, नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला, अहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ, धर्मसंस्थापना कारणे युगायुगे अवतार घेणे, नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य, लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध, मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमर, अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठ्या आणि कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी, कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले, त्यांचे साष्टांग मुनी करी प्रार्थना कर जोडुनी, आपुला विख्यात महिमा जणी गावयांचे योजिले, तुमचे चरित्र महासागर पावे न कैसा पैलतीर, परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो, किंवा फाट गगन समान अगाध आपुले महिमाना, अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू, पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे, तैसी असे माझी आळ बाळ जाणून लढीवाळ, पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या, करतानी करविता तूच एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता मी पण्याची नसेची, इसे ऐकुणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागे अभय देती वरद हस्ते करुणी, उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चय, ऐसे ऐकुणी अभयवाणी संतोष झाला माझे मनी, यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्राप्ती पावो, आता नमू साधुवृंद ज्यासी नाही भेदोभेद, जे स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती, मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टींचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी, व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी, वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग, कविकुल मुकुटवतंस नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली, श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुण, ज्ञातही डोलविती मान तयांचे चरण नमियेले, ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकाराम मादिक भक्त, ग्रंथारमीन तयानमित वरद प्रसाद कारणे, आहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी, आपण हृदयस्थ राहुणी ग्रंथरचना करवावी, आता करू नमन जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले, महापंडितांनी चतुर ऐसे श्रोतू समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू, परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण आदर करती तयाचा, संस्कृताचा नसे गंध मराठीही नये शुद्ध, नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे, परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी, असे माझे असंस्कृत वाणी ती एकड न पाहावे, न पाहता जीवगुण ग्राह्य तितकीचे घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडून चरुणी आपल्या करीत असे, स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा, त्या महादधीतून पाही अमोल मुक्तापळे घेतली काही, द्यावया मानसुज्ञाही अणमान काही न करावा, की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करीन, सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला, कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकून या मृदुंजळी करी प्रार्थने सप्रेमे, अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करीला आपुले मानस, हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी, आता असोत हे बोले पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी, वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्त्र कर, दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान, यतिराज पदकल्हार विष्णू कवी होऊन भ्रमण, नाद मधुस्तव साचार रुंजी तेथे खलित असे,
स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आद्रे भक्त परिसोत प्रथमोऽध्याय गोडहा श्री शंकरापर्णमस्तु श्री श्रीपादवल्लभापर्णमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोऽध्याय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। काही चूक झाली असल्यास स्वामी क्षमा असावी। सर्व स्वामी भक्तांनी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा। श्री स्वामी समर्थ।